हॅलो एव्हरीवन, आज आपण बघणार आहोत स्वीट कॉर्नचे पकोडे। तर बघा, स्वीट कॉर्न घेतला आहे, मधुमक्का आहे, तर त्याला आधी कट करून घ्यायचं आहे आपल्याला। तर आपण कट करून घेतल्यामुळे असं होतं की अख्खी मक्का जर राहिली तर आपण तेलामध्ये जेव्हा टाकतो तेव्हा ती लगेच फुटते। तर थोडीशी ती आपल्याला मॅच पण करून घ्यायची। तर त्यासाठी मी कट करून घेतली, सोलून नाही घेतली। तर सर्व मक्का जी आहे ती पूर्ण काढून घेतली आहे बघा, आणि लास्टला जे राहिले ते पण असं काढून घ्यायचं आहे आपण। तर आता सर्व मक्का काढून घेतलेली आहे, एका बाउलमध्ये टाकून घेऊया। काही मिरच्या घेऊया, त्यानंतर कढीपत्ता आणि थोडीशी कोथिंबीर घेतली, कांदा घेतला एक मोठा चिरून बारीक चिरायचा आहे, त्यानंतर अर्ध वाटी भरून थोडंसं वाटी पीठ घेतले, त्यानंतर मैदा घेतला आहे, नंतर कॉर्नफ्लॉवर घेतले। तुम्ही मैद्याच्या जागी तांदळाचं पीठ घेतलं तरी चालेल। त्यानंतर लाल तिखट आणि नंतर थोडंसं अद्रक लसूण कोथिंबीर याची पेस्ट घेतली आहे, आणि हिरवी मिरची आणि चवीपुरतं मीठ टाकले। आणि मक्का जी आहे ती थोडीशी आपल्याला मॅश करून घ्यायची। काही राहिलेली जी मक्का आहे ते तेलात टाकल्याच्या नंतर उडायला नकोय, नसतात तेलात टाकल्याच्या नंतर खूप जोरात ती अशी फट फुटते, तेलसुद्धा अंगावर येऊ शकतं। त्यासाठी काळजी घ्या, थोडंसं मॅश करून मग मक्का तेलामध्ये टाका। आता मस्तपैकी तेल गरम झाले, पकोडे टाकून घ्यायचेत। खूपच भारी असे होतात हे पकोडे, तर नक्कीच करून बघा। तर एकदम छान असे पकोडे आपले रेडी झालेले आहेत, आता काढून घेऊया। एकदम क्रंची बनतात, आणि पावसाचे दिवस चालू आहेत तर वेगवेगळे पकोडे झालेच पाहिजे। तर पकोडे रेडी झालेत, त्याच्यासोबत खाण्यासाठी एकदम तुम्ही सॉस घेऊ शकता, हिरवी चटणी पुदिनाची, किंवा नुसते जरी खाल्ले तो खूपच भारी लागतात, एकदम भन्नाट। तर नक्कीच रेसिपी करून बघा, आणि रेसिपी जर आवडली तर लाईक करा। तर बघा, एकदम क्रंची असे झालेत आणि खूपच छान झालेत, जसे दिसत आहेत तसे खायला पण खूप छान आहेत। तर तोडून दाखवते बघा, आतमध्ये पण छान झालेत। तर माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू। परत भेटू एक नवीन रेसिपी सोबत।